सोने मी काढू का हे? कम 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 कम. ओके येऊ बाहेर? हो हो. आव सोनिया हळू हळू हळू. सोने मी हे काढू का? मला काहीच ओके, दिसत ओके. नाही. हा नाव ओपन इट. सोनिया माय फ्रेंड वहिनीच्या घरी आणलेस तुम्हाला? येस. सोनिया यू आर सिम्पली ग्रेट. तू तसंही तुझ्या माय फ्रेंड वहिनीला खूप मिस करत असतोस ना? हो खरंच. हे तिला पण सॉलिड सरप्राईज मिळेल. येस. मी पुढे जातो. आता दुसरं सरप्राईज ईशाच्या पॅरेंट्सना मिळेल. कळू दे त्यांना पण त्यांचा गुणी जावई त्यांच्या मुलीशी कसा वागतो ते. पुष्पा पाणी दे ग जरा. काय हो आज लवकर आलात? हो अगं दुकानात केवढी गर्दी आहे आज. हो आज खूप साड्या खपल्या. राजनंदिनी साडीची कमाल सुरू झाली आहे दुकानात. अरे वा मालक तर खुशच झाले असते. हो तरी मी मालकांना म्हणलं मला जाऊ द्या लवकर. हा. आधी नाही म्हणाले पण ईशा आलीये घरी म्हटल्यानंतर पटकन म्हणाले जा. बर तुम्ही पाणी प्या आणि जरा पडायचं असेल तर पडून घ्या. हो. ईशा आली की तिच्या दिमतीला उभं राहावं लागेल. हो ना. मी स्वयंपाकाचं बघते. चालेल. हो. अहो निमकर जयदीपराव आलेत. अरे या जयदीपराव या. हॅलो. या सोनियाजी या. हाय. या नाही बसा. येस सोनिया. मी पाणी आणते. माय फ्रेंड वहिनी कुठे? कोण? म्हणजे ईशा. अगं बाई ईशा होय. येस म्हणजे कसं आहे ती माझी वहिनी आहे पण त्याआधी ती माझी गुड फ्रेंड आहे त्यामुळे माय फ्रेंड वहिनी. तुमची माय फ्रेंड वहिनी ऑफिस मधनं आली नाहीये अजून. मी फोन करून विचारते. हा तुम्ही बसा. आज गप्पा मारता मारता वेळ कसा गेला कळलंच नाही. मिसेस सरंजामे. मायरा मॅम आई 1-2 मिनिटं थांबवा. थँक्यू. हा बोल आई. अगं तू कधी निघतीयस? आई अगं काम आहे अजून जरा. अगं विक्रांत सर आले का मीटिंग संपवून? विक्रांत सर नाही आले अगं आई. येतीलच पण इतक्यात. वाट बघतेय मी पण त्यांची. ऐक ना आता ते परत येण्याची वाट बघू नकोस. लगेच परत घरी ये. का ग काय झालं? अगं इथे कोण आलंय माहितीये का तुला? कोण? विक्रांत सर तर नाही आलेत ना? अगं हो मागच्या वेळी ते अचानक आले होते ना तेव्हा आम्ही दोघांनी मिळून तुला फसवलं होतं. पण आता तसं नाहीये. आता जयदीपराव आणि सोनियाताई आले तिथे. काय? जयदीप भाऊजी आणि सोनियाताई आल्यात? ये तू लवकर घरी ये. हो आई. मी फोन ठेवते आता. मी जरा गप्पा मारते त्यांच्याशी. हा अच्छा. मला निघायला हवं. वहिनी एक मिनिट. काय आहे ना की तुम्ही कशाला बिल दिलं? आम्ही दिलं असतं ना. सर ओरडतील आमच्यावर. मायराजी झेंडे सर यावेळेसचा प्लॅन माझा होता ना त्याच्यामुळे मी ट्रीट दिली असं समजा. मी निघते आता जरा घाई. हा सॉरी. थँक्यू व्हेरी मच फॉर द लंच. मायराजी खरंच त्यांना माहित नाही सर कुठे गेले का? माहितीये? आय डोंट नो झेंडे. सर अजूनही ऑफिसला आलेले नाहीयेत ही गोष्ट एवढ्या कॉन्फिडेंटली कशी म्हणाली ईशा? आणि ती सोनियाताई तिकडे त्यांच्या तिकडे चाळीत कशाला गेली? मला काहीच कळत नाहीये. सर तिकडे पोहोचले तर नसतील ना? ईशा आपल्याला फसवत नाहीये ना? आणि सर या सगळ्यात सामील असतील तर? ओह माय गॉड. सर ऑफिसला आले नाहीयेत. ते कुठे गेलेत आपल्याला माहिती नाहीये. काय बिलीव्ह करायचं काय नाही बिलीव्ह करायचं ना मला खरंच कळत नाहीये. झेंडे तुम्ही जे मला म्हणालात ते आता मला खरं वाटायला लागलं. द्या. थँक्यू.
ब्रोईनला ऑफिस मध्ये येणार आहेत का? कोण? सोनिया, इट्स ओके. कशाला उगाच ऑफिसचा विषय काढतेस? अरे कशाला काय, कमॉन, मला जरा गप्पा मारू देत ना त्यांच्याशी. तुला काय प्रॉब्लेम आहे? माझे ब्रोईन लॉ म्हणजे तुमचे विक्रांत सर. अगं बाई, जावई बापू का? ते कुठल्या तरी मीटिंगला गेलेत वाटतं. ओके, कुठे? माहित नाही कुठे, म्हणजे ईशाला पण त्यांनी सांगितलं नाही काही. वियर्ड आहे ना. आय मीन ऍटलिस्ट तिला तरी माहिती असायला हव्यात ना या सगळ्या गोष्टी. आता मीटिंग साठी ते कुठे कुठे जात असतात, नसेल कदाचित माहिती. नाही पण मेसेज करत असतात बरं का सारखे तिला. रिअली? त्यांचं फार प्रेम आहे ईशावर. येस, यू आर राईट. दादा लव्ज ईशा वहिनी. हो, पण तरीही ब्रोईन लॉ असं तिच्याशी वागतायत म्हणजे. म्हणजे असे म्हणजे? भैया थोडा जल्दी चलो. तुम्हाला ईशाने काहीच सांगितलं नाहीये का? काय हो, म्हणजे कशाबद्दल नाही सांगितलं? सोनिया, तिचे विक्रांत सर तिच्यावर रागावून निघून गेलेत. काय? सोनिया स्टॉप इट. सोनियाताई विक्रांत सरांच्या निघून जाण्याबद्दल घरी काही बोलल्या तर? बापरे. भैया इधर रोक दो. हा, म्हणजे मीटिंग वगैरे काही नाहीये का त्यांची? मीटिंग असेलही नसेल त्याचं कोणीच काही सांगू शकत नाही. ते आपले त्यांच्या मर्जीचे मालक आहेत. त्यांना हवं ते करतात. आणि आपण काय, आपण काहीही बोलायचं नाही. बघा, नाही असं काही नाहीये. दादा खरंच खूप बिझी असतो, त्यामुळे घरी सांगायला विसरतो काही गोष्टी, आणि त्याची सवय आहे आम्हाला. नाही पण स्वतःच्या वाईफला तरी सांगायला पाहिजेत ना गोष्टी. म्हणजे मला तरी असं वाटतं. सोनिया, तू उगाच काहीही बोलू नकोस. कमॉन, मी उगाच काही बोलत नाहीये. मी खरं ते सांगतेय. ओके, ब्रोईन लॉ कुठे गेलेत हे घरात कुणालाही माहिती नाहीये. नॉट इवन आई साहेब. भाऊजी. हे माय फ्रेंड वहिनी. सोनियाताई बरं झालं तुम्ही आलात. ईशा ही फुलं कोणी दिली? विक्रांत सरांनी. अगं त्याचं काय झालं, मी ऑफिस संपून खाली उतरले आणि टॅक्सी पकडली आणि त्याच्यात बसणार एवढ्यात माझ्या खांद्यावर हात होता. मी दचकून मागे वळून बघितलं तर विक्रांत सर समोर होते. मी त्यांना काहीतरी विचारायला जाणार इतक्यात त्यांनी मला हा बुके दिला आणि म्हणाले की मीटिंगमुळे आपल्याला भेटायला जमत नाहीये ना फारसं, पण तरी मला तुझी सारखी आठवण येत असते, म्हणून हा बुके तुला, की तुझ्या लक्षात राहावं की मला तुझी सारखी आठवण येते. हे वाव, ब्रोईनला परत कुठे मीटिंगला गेलेत का? नाही, घाईघाईत विचारायचंच राहून गेलं माझ्याकडून. पण आई, मीटिंगमुळे आमची भेट होत नाही म्हणून त्यांनी हा बुके दिला मला. ऍक्च्युली सर भेटले म्हणून मला उशीर झाला, नाहीतर मी केव्हाच आले असते घरी. आणि हो बाबा, तुमच्या जेवणाच्या प्लॅन बद्दल पण मी सांगितलंय सरांना आणि ते मला म्हणाले की ईशा, आणखी काही बोलू नकोस आता. म्हणजे आम्हाला कळलंय खरं काय झालंय ते. खरं खोटं म्हणजे काय आई? म्हणजे जावई बापू रागवून निघून गेले हे कळलंय आम्हाला. ऍक्च्युली सोनिया जे म्हणाली ते सगळंच खरं नाहीये. आय मीन जयदीप,
म्हणजे मी खोटं बोलतीये का? सोन्या तू ना माझं चुकलंय. सोनियाताई सांगतायत ते सगळं खरंय. को आई बाबा, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी हे सगळं लपवलं तुमच्यापासून. मला मला प्लीज माफ करा. अगं माफी राहू देत, पण जावई बापू असे तुला न सांगता कुठे गेले? पण ते नेहमीच असे वागतात. म्हणजे का? नाही म्हणजे दादा कधी कधी असा न सांगता जातो, पण तो कामासाठी जातो. सो प्लीज तुम्ही काळजी करू नका. ईशा, ते तुझ्यावर चिडलेत का? आई, अगं सरांचा आई साहेबांशी वाद झाला आणि त्यानंतर ते निघून गेले. का असे कसे? तुला काहीच बोलले नाहीत का? आई, ते मला न सांगता असे गेले कारण मीच कमी पडले असतील त्यांचा विश्वास जिंकण्यामध्ये. नाहीतर ते असे का गेले असते मला सोडून? नाही मग हा बुके हा त्यांनी दिलेला नाहीये का? नाही बाबा, हा बुके मी विकत घेतलाय कारण तुम्हाला खरं काय ते कळू नये म्हणून. अगं पण बेटा स्वतःला कशाला इतका त्रास करून घेतेस तू? बाबा, तुम्हाला आणि आईला सारखी काळजी नको वाटायला म्हणून. अगं मग हे आम्हाला सांगायचं नाही का? आम्ही आहोत ना तुझ्या मदतीला. आई बाबा आम्ही पण आहोत तिच्या बरोबर. पण यापुढे परत सर असं घर सोडून जाणार नाहीत यासाठी मी काळजी घेईन. यासाठी मी प्रयत्न करेन. मी माझ्यात बदलही घडवून आणीन. ईशा, बाळा नको काळजी करू, येतील जावई बापू परत. हो, हे बघ सगळं व्यवस्थित होईल, तू काळजी करू नकोस. हं? अगं आयुष्यात अशा घटना घडत असतात, पण अशा वेळी आहे ना आपण एकदम खंबीर राहायचं, संयम राखायचं जरा. हे बघ, एक माणूस चिडलं ना की समोरच्या माणसाने शांत राहावं, सगळं ठीक होईल. काळजी करू नका. पण बाबा, मलाही सारखं असं वाटतं की सर कुठे गेले असतील आणि असे अचानक का गेले असतील. निदान एक फोन तरी करायचा ना. मी काय म्हणतो, बरेच दिवस झाले आपण आईस्क्रीम नाही खाल्लं. आईस्क्रीम खाऊया ना प्लीज. हो चालेल ना. ईशा इथे आहे ना, तोपर्यंत आपण खूप धमाल करूया. हा पण ती इथे किती दिवस राहणार वगैरे काय बोलली का तुला? नाही म्हणजे असं काही बोलली नाही ती. हा आपण साधारणतः 4-5 दिवस असेल. हा. एक मिनिट. हा. हॅलो, कोण? कुठे? काय ग, कोणाचा फोन होता? कोण नाही, चल ना, उशीर होतोय. हा येतो आम्ही. माय फ्रेंड वहिनी ती बाहेर आहे. ओके. सोनिया ताई, या ना हळदी कुंकू लावते. ओके. माय फ्रेंड वहिनी नाही उचलत आहे दादा फोन. सॉरी वहिनी, आमच्यामुळे सगळा घोळ झाला. नाही भाऊजी, इट्स ओके. थँक्यू. तुम्ही पण लावा मला. मी ओके. हे आधी. हे नो. या आणि परत या. ईशा, आलेच. काय ग आई? ये बेटा, सोनिया ताईंना हळदी कुंकू लाव. हो. ही साखर घेऊन येते. परत घरी या सोनियाताई. Of course. I quite like your house. रिअली? Of course, yes. आणि तसंही हे घर खूप क्यूट आहे तुमचं, आणि तुमचे आई बाबा पण. सो ईशा,
मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी घरच्यांना सांगायला हव्यात. पण सोनिया ते काही वेळा काही गोष्टी त्याच घरात राहिलेल्या बऱ्या असतात. सोनियाताई, साखर. या परत. थँक्यू. सोनिया, लेट्स गो. या. ईशा, मला काळजी करू नको, सगळं ठीक होईल. अगं काहीतरी कामात असतील विक्रांत सर, म्हणून त्यांनी फोन बंद ठेवला असेल. ईशा, अगं बाळा, तू सगळ्यांची काळजी करतेस आणि आम्हाला काहीच खरं सांगत नाहीस. असं का वागतेस? हा, आम्ही पण तुझे आई बाबा आहोत ना. सांगत जा ना खरं खरं काय ते. आम्हाला कसं कळणार किती काळजी करतेस बाळा? खरं आहे ग आईचं म्हणणं. विक्रांत सरांवर आपल्या सगळ्यांचा केवढा विश्वास आहे ना. हं? येतील परत, ते नक्की येतील. चल आज चल. चल बाळा आज चल. हो. आईसाहेब, आज खूप दिवसांनी तुमचं डोकं दुखते. गेल्या कित्येक दिवसात तुमच्या तब्येतीची काहीच तक्रार नव्हती. खरंय ग. ईशा घरात आल्यापासून रात्रीची शांत झोप लागायला लागली मला, म्हणून दिवसभरात कधी डोकं दुखलं नाही माझं. अहो, मग असं असेल तर ईशाताईंना परत बोलवून घ्या ना. त्यांच्या येण्याने जर तुम्हाला बरं वाटणार असेल तर. तिचीच काळजी वाटते मला. काय? आईसाहेब, आम्ही आत्ताच माय फ्रेंड वहिनीला भेटून आलोय. काय? कशी आहे ती? बरी आहे, डोंट वरी. मी बोलून आलोय तिच्याशी. पण तुम्ही अचानक तिच्या माहेरी कसे काय गेला होता? का म्हणजे? मी नाही जाऊ शकत का? मला इच्छा झाली सो मी गेली. सोनिया, मला आत्ता कळतंय तुला तिथेच का जायचं होतं ते. म्हणजे माय फ्रेंड वहिनीने तिच्या आई बाबांना सांगितलं नव्हतं दादा चिडून गेलाय ते. हिला त्यांना अपडेट करायचं होतं. मग 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 त्यात माझं काय चुकलंय? अशा गोष्टी लपवू नयेत ना. अगं पण तिने जर घरी सांगितलं नव्हतं तर तू कशाला सांगितलंस? घरी न सांगण्यामागे काहीतरी कारण असेल ना तिचं. एक्झॅक्टली. त्यांना टेन्शन येऊ नये हेच ते कारण होतं. पण मग आता सोनिया सांग, तूच सांग ना, काय टेन्शन क्रिएट केलंयस तू तिकडे? मी काय टेन्शन क्रिएट केलंय? जी गोष्ट त्यांना कळायला हवी होती ती मी फक्त जाऊन त्यांना कळवली. ईशा आपल्याच घरातली एक व्यक्ती आहे ना, मग तिच्या घरचे पण आपलेच आहेत ना, त्यांच्यापासून काय लपवायचं? आणि समजा हीच गोष्ट त्यांना उद्या बाहेरच्यांकडून कळली तर त्यांचं काय मत होईल आपल्याबद्दल? सो मला वाटलं की तिच्या आई बाबांना आपल्याकडून ही गोष्ट कळायला हवी होती, सो मी सांगितली. मला जे वाटलं ते मी केलं. बट एनिवे, मी जे काही करेन ना त्यामध्ये तुम्हाला फक्त मिस्टेक्सच दिसणार आहेत. आय कांट हेल्प इट. आत्ता मला कळलं, याच टेन्शनमुळे तुमचं डोकं दुखतंय ना. आईसाहेब, तुम्ही टेन्शन नका घेऊ. माय फ्रेंड वहिनीने खूप छान सांभाळून घेतली सिच्युएशन. काय केलं तिनं? तिने खरं काय ते सांगितलं तिच्या आई बाबांना आणि म्हणाली की मी स्वतःमध्ये सुधारणा करेन, म्हणजे पुढच्या वेळी ते मला सांगून जातील. ती दादावर चिडली पण नाही आणि तिने त्याला दोषही नाही दिला. खरंच वयाच्या मनानं किती समज आहे या मुलीला. आपली राजनंदिनी सुद्धा अशीच होती. कुठल्याही प्रॉब्लेम्सची जबाबदारी स्वतःवर घ्यायची, कधी कुणाला दोष द्यायची नाही. ईशा सुद्धा अगदी तिच्यासारखंच वागते.
हो ना, मग आता सर्व टेन्शन काढून टाका, म्हणजे तुमचं डोकं दुखायचं आपोआपच थांबेल. येस मंदा, यावर माझ्याकडे एक सोल्युशन आहे. सोल्युशन? डोंट वरी मंदा, खर्चिक नाही. आय थिंक तू आईसाहेबांसाठी एक मस्त कॉफी कर, जाईल त्यांचं टेन्शन. हो चालेल, लगेच आणते.